तर काय करायचंय आपल्याला, पर्सेंटेज बार डायग्राम आपल्याला काढायचंय. पर्सेंटेज बार डायग्राम आपल्याला काढायचंय. ठीक आहे. आता पर्सेंटेज आपण काल शिकलो होतो. पर्सेंटेज कसं काढायचं पहा. 47 आणि 9 अगोदर कॅल्क्युलेशनचा पार्ट करावा लागेल आणि त्यानंतर मग आपण ग्राफ कडे 47 आणि 9 किती झाले रे? 56. आता आपल्याला ट्रकचं पर्सेंटेज काढायचं. मी इथं ट्रक लिहिलाय त्यामुळे ट्रकच वरती लिहायचं तुम्हाला. 47 मल्टिप्लाइड बाय येस. ठीक आहे. कारण की आपल्याला त्याला पर्सेंटेज मध्ये करायचंय. तसंच प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. ह्याला आपण थोडंसं झूम करूयात. ओके. पुढे हे कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. मला डायरेक्टली आन्सर सांगणार या. मी डायरेक्ट इथं आन्सर लिहितो. चला इथं 56 आणि 13 69 आणि वरती किती आहे तुमचा 56 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू आन्सर तुम्ही मला सांगताय. 60 आणि 16 76 वरती किती लिहिणार आहे 60 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू तुम्ही मला आन्सर सांगताय. 63 आणि 81 वरती किती आहे तुमचा 63 मल्टिप्लाइड बाय काय करायचं तुम्हाला 100 करायचंय. व्यवस्थित सावकाश प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. तिथं 2 ने डिवाइड होईल. तिथं तुम्हाला बघा कितीने डिवाइड होते त्या पद्धतीने प्रत्येकाला डिवाइड करणार आहे. पॉइंट मध्ये आन्सर आलं तर पॉइंट मध्ये सांगा. पण डेसिमलच्या पुढे फक्त एकच पॉइंट काढायचा. लय जास्त डिव्हिजन होत असेल तर करत बसायचं नाहीये. डेसिमलच्या पुढे फक्त एक डिजिट आपल्याला लागतोय ग्राफ काढण्यासाठी. सो इकडचे सगळे आन्सर तुम्ही मला सांगताय. व्यवस्थित करा आणि मला आन्सर सांगताय. कॅल्क्युलेटर यूज करायचं नाहीये. तुम्हाला कॅल्क्युलेशनची सवय लागली पाहिजे. दुसऱ्या सांगा 15. हा 1च घ्यायचा फक्त कारण 5 जो आहे तो आपण काही प्लॉट नाही करू शकत आहे. सो 81.1%. थर्डचं सांगा पर्सेंट आणि लास्ट वाला सांगा 77.7. ओके. ठीक आहे. हे झालं आपलं कॅल्क्युलेशनचा पार्ट. व्यवस्थित केलं तुम्ही. येतंय तुम्हाला छान. व्हेरी गुड. चला आता जाऊयात आपण प्लॉट कडे. ओके. सो पहिला किती आहे तुमचा 83.9. 83.9 म्हणजे जवळपास 84. 84. सो डायरेक्टली 84च प्लॉट करायचा. 84 80 आणि त्याच्या पुढे 4 लाईन्स. ठीक आहे. सो इथे असेल आपला 84. हे काय तुमचं सगळं ट्रकचं आहे. सो ह्या ठिकाणी अशा पद्धतीने शेडिंग केलं तरी चालेल त्याला. हे झालं तुमचं ट्रकचं. वरती आपण एम्प्टी स्पेस ठेवूयात. ओके. चला पुढे 81.1. 81.1 कसं काढायचं ना 0.1 नाही काढू शकत आपण. त्यामुळे काय घ्यायचं फक्त 81. ओके. 81. सो 81 या ठिकाणी आहे तुमचा 81. 80 आणि त्याच्या पुढे फक्त 1 लाईन घेणार आहे आपण 81. ओके. आणि तिथं पण शेडिंग करून टाका. फिलअप करा अशा पद्धतीने. चला तिसरं काय 78.9 म्हणजे जवळपास 79. काय घ्यायचं 78.9 म्हणजे 79 घ्यायचंय. 79. सो 70 आणि 9 म्हणजे 80 ला फक्त एकच कमी. 80 ला फक्त एक कमी टाकणार आहे. याला पण शेडिंग करून टाका. आणि लास्ट वाला आहे 77.7 म्हणजे 78 घ्या. काय घेणार आहे 78. सो 70 आणि त्याच्या पुढे 8 लाईन्स म्हणजे 80 ला 2 लाईन्स कमी. अशा पद्धतीने आणि या दोघांना पण शेडिंग करून टाका. ओके. हे झालं आपला ग्राफ. स्केल लिहायची आपल्याला.
ला आपण साईडला ठेवून देऊयात. ओके, सो या ठिकाणी बॉक्स टाकूयात आपण. जो शेडिंग वाला पार्ट आहे ते काय आहेत आपले ट्रक आहेत, ट्रक्स आहेत बरोबर. आणि जो नॉर्मल वाला पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण कोणतंही शेडिंग केलेलं नाहीये ते काय आहेत आपले बसेस. ओके, हे झालं आपलं शेडिंग वाला पार्ट आणि विदाउट शेडिंग वाला पार्ट. नेक्स्ट काय आपलं की बाबा स्केल. स्केल लिहायची ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 इयर आहे. पहा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 इयर. 2006 ते 2007 म्हणजे पूर्ण किती वर्ष आहे? 1 वर्ष आहे. 2007 ते 2008 म्हणजे 1 वर्ष आहे. 1 सेंटीमीटर मध्ये 1 इयर आहे. आणि ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा. एकदम सोपा होता. अवघड काय आहे किंवा जे जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे ते काय आहे तुमचं कॅल्क्युलेशन आहे, तर तेही तुम्हीच केलेलं आहे. गुड. चला सेकंड क्वेश्चनचा पर्सेंटेज बार ग्राफ काढूया. सेकंड क्वेश्चनचा पर्सेंटेज बार ग्राफ आणि इथं सब डिवायडेड पण काढायचा आहे, पण तो तुम्ही होमवर्कला करणार आहे. हा चला पटपट. 14 आणि 10 24. वरती किती घेऊयात आपण? 14 गुणिले 100. ओके, तसंच 15 आणि 11 26. वरती लिहायचं आहे तुम्हाला 25 मल्टिप्लाइड बाय 100. तिथं 17 आणि 13 किती येतोय? 30. ओके, आणि वरती 17 गुणिले 100. पुढे आन्सर येत आहे. त्यानंतर 20 39 आणि वरती 20 गुणिले हो कुठे रे? हा वरती सॉरी, हा इथे 15 आहे. ओके, आणि चला पटपट कॅल्क्युलेशन करून द्या मला. ओके, दुसऱ्याचं आलेलं आहे तुमचं 57.6 बरोबर. 57.6%. तिसऱ्याचं आलेलं आहे आपलं 56.6% आणि शेवटच्याच आहे 51.2. ओके, चला चला मग प्लॉट करूयात. पटकन सर्वांनी प्लॉट करायचा आहे आणि मग सब डिवायडेड जो आहे तो होमवर्कला करणार आहे. उद्या मी चेक करणार आहे सर्वांचा सब डिवायडेड. काल आपण शिकलेलो आहे, नाही आला तर मी पुन्हा सांगेल. तर पहिला आहे 58.3. आता 0.3 कसं काढायचं ना, त्यापेक्षा डायरेक्टली काय करणार तुम्ही 58 प्लॉट करणार. 58. सो 58 इथं साधारण 50 55 आणि इथं 3 रेषा पुढे जायचे तुम्हाला. 55च्या पुढे 1 2 3 रेषा जायचे. सो तो झाला तुमचा 58 58. त्यानंतर 57. सो ह्या ठिकाणी टाकूयात आपण 57. इथं घेतला आपण 57, थोडस खाली 58च्या थोडस खाली. त्यानंतर आहे तुमचा 56. हा आणखी खाली येईल तुमचा, थोडासा खाली नॉर्मल. त्यानंतर आहे 51. इथं 50 आहे. हा 50 आहे. 50च्या पुढे 1 लाईन करा. 1 लाईन माझा थोडक्यात अंदाजे असेल, तुमचा परफेक्ट यायला पाहिजे ग्राफ बुक मध्ये. व्यवस्थित प्लॉट करताय. डेसिमलच्या पुढे काही टेन्शन घेऊ नका, ते आपण प्लॉट नाही करू शकत आहे. स्केल सेम मागाच्या सारखीच लिहित आहे. स्केल सेम मागाच्या सारखीच काय येणार आहे रे? स्केल लिहून टाका एकदा. चला पटकन. एक्स ऍक्सिस वरती काय तुमचे 1 इयरच आहे ना, हे पाहिजे इयर आहे.
सेमच आहे. तिथं लिहून टाका. हे लिहिले का खाली लिहिलं का तुम्ही 2000 टू 2001. इकडे काय तुमचा 2001 टू 2002, 2002 टू 2003, 2003 टू 2004. आणि स्केल एक्स ऍक्सिस वरती काय असणार तुमचा 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 इयर. आणि वाय ऍक्सिस वरती काय असणार आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10%. येस. Scale on x-axis 1 centimeter is equals to 1 year, आणि on y-axis 1 centimeter is equals to सेम मागाच्या सारखं 10%. चिन्मय, हरवित, सब डिवायडेड जमेल तुम्हाला घरी? ओके, मी उद्या चेक करेल. हा.